संभाजीनगरमध्ये नाराज भाजप कार्यकर्त्यांच्या संतापाचा दुसऱ्या दिवशीही उद्रेक. कराड आणि सार्वेचे फोटो फाडले, गाडीला काळं फासत वाहिल्या लाखोल्या. मतदानाआधीच भाजपचा विजयाचा षटकार. कल्याण डोंबिवलीत 3, धुळ्यात 2, पनवेलमध्ये 1 नगरसेवक बिनविरोध, तर मालेगावमध्ये इस्लाम पार्टीच्या मुनिरा शेख जिंकल्या. मीरा भाईंदरमध्ये उत्तर भारतीय महापौर होईल या वक्तव्यावरून कृपाशंकर सिंहांची सारवासारव, तर मराठी महापौरच होणार प्रताप सरनाईकांनी सुनावलं. विरोधकांनीही कृपाशंकर सिंहांचा घेतला समाचार. नागपूरच्या बालेकिल्ल्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना धक्का. उमेदवारी हुकल्यानं 40 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे. अनेकांनी अपक्ष म्हणून फॉर्म भरत ठोकला शड्डू. संभाजीनगरमध्ये रशीद मामूंच्या उमेदवारीवरून ठाकरेंचे शिलेदार दानवे आणि खैरेंमधला वाद टोकाला. दानवेंनी अपमान केल्याचा खैरेंचा आरोप, तर चर्चा करूनच उमेदवारी, दानवेंचा दावा. आघाडी केल्यानंतर मुंबईत वंचितचा काँग्रेसला जोरदार धक्का. योग्य उमेदवार मिळाले नसल्याचं सांगत शेवटच्या क्षणी 16 जागा केल्या परत. काँग्रेसची ही संधी गेल्यानं नेत्यांचा संताप. ठाकरेंचे खासदार संजय राऊतांच्या मुंबईतल्या घरी बॉम्ब शोधक पथक दाखल. बॉम्बचे उडादुंगा असं स्टिकर लावलेली गाडी सापडल्यानं खळबळ.